कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरातील शास्त्री चौक येथील एक खासगी डॉक्टर गेल्या 1.5 महिन्यापासून विना मोबदला येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असून त्यांनी या स्वयंप्रेरणेने केलेल्या कार्याबद्दल त्यांचा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश साबळे यांनी सन्मान केला। ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे नाव डॉक्टर विलास कडू असून ते येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज 200 रुग्ण तपासून त्यांना वैद्यकीय सल्ला देत आहे। डॉक्टर कडू यांचा येथील शास्त्री चौकात स्वतःचा दवाखाना आहे, परंतु कोरोनाच्या संकट काळात आपण सेवाभाव जोपासला पाहिजे या उद्देशाने स्वतःचा दवाखाना बंद ठेवून येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा देत आहे। अशा डॉक्टरांना विदर्भ न्यूजचा सलाम। उपचाराच्या दृष्टिकोनातून स्वतः स्वइच्छेने स्वमर्जीने मी धामणगाव ग्रामीण रुग्णालयाला एक ॲप्लिकेशन केलं व त्याप्रमाणे गेल्या 26 मार्चपासून धामणगाव रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश साबळे सर यांनी यांच्याजवळ अर्ज दिला, तर तो अर्ज त्यांनी डेप्टी डायरेक्टरकडे पाठवून त्याच्यावरती त्यांनी अर्जावरती विचार करून मला सेवेचा मोका द्यायसाठी मला धामणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये बोलवलं। त्याप्रमाणे गेल्या 26 तारखेपासून धामणगाव रुग्णालयाला स्वतः स्वमर्जीने व स्वखर्चाने रुग्णालयात येऊन दररोज कोविड-19 ते रुग्ण तपासणी करून त्यांचा उपचार करत आहोत व ही सेवा माझी दररोज आहे, पुढे पण राहील। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।